नमस्कार. सत्यमेव जयते या बातमीपत्रामध्ये मी स्नेहिल. या बातमीपत्राची सुरुवात एका मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीनं बातमी रेल्वे दुर्घटनेची आहे. कारण जळगाव रेल्वे स्थानकाजवळ एक मोठी रेल्वे दुर्घटना घडली आणि यामध्ये 11 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे. पुष्पक एक्सप्रेसमधील आगीच्या अफवेमुळे लोकांनी रेल्वेतून उड्या मारल्या आणि त्याच वेळेस समोरून आलेल्या बंगळुरू एक्सप्रेसनं अनेकांना चिरडलेलं आहे. जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुक्यात जळगाव मुंबई रेल्वे मार्गावर यावेळेस परधाडे स्थानकादरम्यान एका कोचमध्ये आग लागल्याची अफवा पसरली आणि त्या भीतीनं प्रवाशांनी कोचमधून उड्या मारल्या आणि त्याच वेळेस समोरून येणाऱ्या बंगळुरू कर्नाटक एक्सप्रेसनं या प्रवाशांना उडवलं, ज्यामध्ये 11 प्रवाशांचा मृत्यू झालाय तर 40हून अधिक प्रवासी जे आहेत ते जखमी झालेले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जळगावच्या या दुर्घटनेत परधाडे रेल्वे स्थानकाजवळ आपण बघतोय 11 प्रवासी जे रेल्वेमधील आगीच्या अफवेमुळे जीव वाचवण्यासाठी रेल्वे रुळावर उतरले होते, त्यांच्यावरच काळ चालून आला आणि बंगळुरू एक्सप्रेसनं त्यांना चिरडलं, ज्यामध्ये 11 प्रवाशांचा जागीच मृत्यू झालाय तर 40 पेक्षा अधिक प्रवासी जे आहेत ते जखमी आहेत. त्यांच्यावर पाचोरा तसंच जळगावमधील स्थानिक रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. तर या सगळ्या दुर्घटनेनंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. ते नेमकं काय म्हणालेत पाहूया. इकडनं कर्नाटक एक्सप्रेस येत होती, ती इतकी फास्ट होती, जवळपास 130 ते 40च्या स्पीडने. मी तिथल्या स्टेशन मास्टरशी विचारलं की इथं स्पीड किती असते, तर त्यांनी सांगितलं की 130 ते 140 पर आवर्स. तर त्यामुळे त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला आणि जवळपास 11 लोक एक्सपायर झालेले आहेत. त्याचबरोबर त्या ठिकाणी 4 लोक गंभीर जखमी अजून आहे. म्हणजे म्हणजे काय होईल त्यांचंही सांगता येत नाही. त्यांना आपण खासगी वृंदावन म्हणून एक हॉस्पिटल आहे, तिथे ॲडमिट करण्याकरता सुविधा करून ठेवलेली आहे. तर आपण बघतोय यावेळेस 11 जणांचा मृत्यू झालेला आहे, 4 अत्यवस्थ आहेत, गंभीर जखमी आहेत आणि अनेक जखमी असल्याचं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळेस या संदर्भातली सगळी माहिती दिली आहे. ट्रॅकवर आज मृत्यूचं तांडव जळगावमध्ये पाहायला मिळालेलं आहे. जीव वाचवण्यासाठी ज्या प्रवाशांनी रेल्वे रुळावर उड्या मारल्या होत्या त्याच प्रवाशांना बंगळुरू एक्सप्रेसनं चिरडलं, ज्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झालाय. 11 जणांना आपला जीव या घटनेत गमवावा लागलाय. परधाडे रेल्वे स्थानकाजवळ आज संध्याकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली. तातडीनं या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं. मेडिकल तसंच जिल्हा प्रशासनाच्या वतीनं वैद्यकीय सेवा इथं पुरवण्यात आली. ॲम्ब्युलन्स इथं दाखल झाल्या आणि या सर्व जखमींना तातडीनं रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. 11 प्रवाशांचा मात्र तोपर्यंत मृत्यू झाला. तर ही दुर्घटना नेमकी कशी घडली ते आपण बघतोय. यावेळेस हीच ती एक्सप्रेस आहे, पुष्पक एक्सप्रेस, आणि या पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरली आणि प्रवासी तातडीनं रेल्वे डब्यातून खाली उतरले आणि दुसऱ्या ट्रॅकवर येऊन उभे राहिले. त्याच वेळेस बंगळुरू एक्सप्रेस कोल्हापूरच्या दिशेने जात होती आणि त्यांनी यावेळेस या सगळ्या ट्रॅकवर उतरलेल्या प्रवाशांना अक्षरशः चिरडलं, ज्यामध्ये 11 प्रवाशांचा जागीच मृत्यू झालेला आहे तर 40 पेक्षा अधिक प्रवासी जे आहेत ते जखमी झालेले आहेत. 4 प्रवासी जे आहेत ते गंभीर जखमी आहेत, अत्यवस्थ आहेत असं देखील सांगण्यात आलेलं आहे. जळगाव दुर्घटनेमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ही सगळी घटना नेमकी कशी घडली ती आपण बघतोय. पुष्पक एक्सप्रेस जळगाव स्थानकातून 4:10 निघाली. पाचोऱ्याजवळ पायजी आणि पारधाडे या स्थानकादरम्यान ही सगळी दुर्घटना घडली आहे. पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरली. आग लागल्याच्या अफवेनं प्रवाशांनी एक्सप्रेसमधून उड्या मारल्या. दुसऱ्या मार्गावरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेसनं प्रवाशांना यावेळेस उडवलंय. रेल्वेच्या धडकेत 10 पेक्षा जास्त प्रवाशांचा 11 प्रवाशांचा मृत्यू झालाय, 40हून अधिक जखमी आहेत. परधाडे रेल्वे स्थानकाजवळ ही दुर्घटना घडली त्यावेळेस ही दृश्य आपण बघतोय. दुर्घटनेत अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला होता. अनेक प्रवासी रेल्वेच्या खाली आल्यानंतर त्यांचे मृतदेह अत्यवस्थ झाले होते, या ठिकाणी पडले होते. जखमींवर रुग्णालयामध्ये देखील उपचार सुरू झाले. घटनास्थळावर जे जखमी प्रवासी होते त्यांच्यासाठी मदत कार्य प्रशासनानं राबवलं. त्याची ही 4 दृश्य यावेळेस आपण बघतोय. जळगावमध्ये आज मात्र मृत्यूचं तांडव रेल्वे ट्रॅकवर पाहायला मिळालं. तर या संपूर्ण घटनेनंतर दावोसमध्ये असणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर केलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी
यावेळेस दावोसमधून ही मदत जाहीर केली. तसंच जखमींच्या उपचाराचा खर्च जो आहे तो सरकार करणार असल्याचं देखील यावेळेस देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं आहे. या जिल्हा प्रशासनाशी बोलणं झालंय, पोलीस प्रशासनाशी बोलणं झालं आणि मंत्री महोदयांशी बोलणं झालेलं आहे. ज्यांना जे त्या ठिकाणी मृत आहेत त्यांच्या कुटुंबाला 5 लाख रुपये मदत ही महाराष्ट्र सरकारच्या वतीनं आम्ही देणार आहोत. आणि जे जखमी आहेत त्यांचा संपूर्ण उपचार हा वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये जिथे जिथे ते आहेत तो सगळा मोफत उपचार त्या ठिकाणी करण्यात येईल. आणि त्यांचे जे नातेवाईक आहेत त्या नातेवाईकांच्या फॅसिलिटेशन करता किंवा त्यांना नीट सगळ्या गोष्टी मिळाव्यात अशा करता देखील सर्व प्रकारचे निर्देश देण्यात आलेले आहेत. यानंतर वळूया एका महत्त्वाच्या राजकीय बातमीकडे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंपाची चर्चा सुरू झाली. तर शिंदेंनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची सेना फोडण्यासाठी फासे टाकायला सुरुवात केली आहे. आणि याबाबत उदय सामंतांनी थेट दावोसमधून भूकंपाचे संकेत दिले. नेमका उदय सामंतांचा दावा काय आणि सामंतांच्या दाव्यानं कशी खळबळ उडाली पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. I wanna be the best in the game, invest in my name, check no restraints, I'm obsessed with the pain, I ingest, I retain, assess and I change, possessed by the thought I'll be free one day from society's restraints, money, clout and fame, a disease, a plague, we all love to hate. शिवसेना फुटीला 3 वर्षही पूर्ण झाली नाहीत. तोच पुन्हा एकदा ठाकरेंची सेना फोडण्यासाठी शिंदे गटानं फासे टाकायला सुरुवात केली आहे. ठाकरे गटाचे 4 आमदार आणि 3 खासदार तर काँग्रेसचे 5 आमदार पक्षांतराच्या तयारीत असल्याचा दावा मंत्री उदय सामंतांनी थेट दावोसमधून केलाय. तर एकनाथ शिंदेंनीही फोडाफोडीसाठी आपण सज्ज असल्याचे संकेत दिले. माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत युबीटीच्या 4 आमदारांनी, काँग्रेसच्या 5 आमदारांनी आणि युबीटीच्या 3 खासदारांनी मागच्या 15 दिवसामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतलेली आहे. याचा रेकॉर्ड देखील आहे. जवळजवळ 10 माजी आमदार युबीटीचे हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात आहेत. तुम्ही म्हटलं की ऑपरेशन करतो डॉक्टर नसलो तरी येणाऱ्या काळात पुन्हा ऑपरेशन करण्याचं काही मानस आहे का? कारण उदय सामंत म्हणले की उभाठा आणि काँग्रेस पुन्हा एकदा फुटणार आहे आणि अनेकांचे प्रवेश तुमच्याकडे होत आहेत, अनेक जण तुम्हाला भेटून गेले ते विद्यमान आमदार तुम्ही आहेत. त्याचा अर्थ फक्त राजकीय का काढता? राजकीय ऑपरेशन आहे का? तसा रुग्ण मिळालाय का तुम्हाला? तुम्हाला जेव्हा रुग्ण मिळेल तेव्हा सांगू, तुम्हाला कल्पना देऊ. दुसरीकडे सामंतांच्या दाव्यावर संजय राऊतांनी संताप व्यक्त केलाय. दावोसमध्ये जाऊन राजकारण करणाऱ्या सामंतांना मुंबईला परत पाठवून देण्याची मागणी त्यांनी केली आहे. तर भाजपची एकहाती सत्ता यावी ही सामंतांची इच्छा आहे का, असा सवाल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी केलाय. उद्योगमंत्र्यांचं सुद्धा मी पाहतो तो उद्योगमंत्री गुंतवणूक आणण्यापेक्षा शिवसेनेचे किती आमदार फुटतील, खासदार फुटतील हे डावसमधून सांगतायत. तर उदय सामंत ह्यांना हा जाब विचारला पाहिजे आणि त्यांना ताबडतोब मुंबईला परत पाठवलं पाहिजे. जा मुंबईत जाऊन राजकारण करा. उदय सामंतजींना शुभेच्छा आणि ईश्वराला प्रार्थना आहे की तुमच्या पदाला धोका पोहोचू नये नवीन आल्यानंतर. अशा प्रकारचं स्टेटमेंट करणं मला वाटतं की महायुतीमध्ये आमच्या उदय सामंतांचं मत हे भारतीय जनता पक्षाची एकहाती सत्ता बनावी का, अशा प्रकारचं त्यांचं मनातील काही भावना मला या स्टेटमेंटवरून दिसत आहे. याआधी शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी फोडाफोडीचा दावा केलाय. तर दुसरीकडे संभाजीनगरमध्ये भाजपनं ठाकरे गटाला खिंडार पाडलंय. त्यामुळे महायुतीकडे तब्बल 230 जागांचं बहुमत असताना अस्तित्वासाठी झगडणाऱ्या महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि काँग्रेसला खिंडार पाडण्याची योजना शिंदे गटानं आखली आहे. मात्र खरंच ठाकरे गटाचे आमदार फुटणार की महायुतीतील पालकमंत्री पदावरच्या अंतर्गत धुसफुशीवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हे दावे केले जात आहेत का, असा प्रश्न उपस्थित होतोय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. महायुतीत पालकमंत्री पदाचा वाद हा टोकाला गेलाय
आणि त्याचेच पडसाद हे मुंबईतल्या केईएम रुग्णालयाच्या कार्यक्रमातही दिसून आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते, मात्र राष्ट्रवादी आणि शिवसेनेतल्या वादामुळे ते गैरहजर राहिल्याची चर्चा आहे. त्यातच काल शिंदे सेनेनं केलेल्या आंदोलनावर भाजपनं नाराजी व्यक्त केली आहे. महायुतीमध्ये अशा प्रकारचे कुठल्याही पक्षाचे जे प्रदर्शन आहे ते त्यांच्या नेतृत्वाने थांबवले पाहिजे. नाशिकमध्येही मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टीचं प्रदर्शन होणार होतं, पण मी स्वतः गिरीश महाजनजी स्वतः भारतीय जनता पार्टीच्या नेत्याशी बोललो आणि कुठलंही प्रदर्शन होऊ दिलं नाही. एकनाथ शिंदेजींनी यात दखल घेतली. मला वाटतं सरकारमध्ये एकनाथजी आहे, देवेंद्रजी, एकनाथजी, अजित पवारजी बसतील, निर्णय करतील. रस्त्यावरचे प्रदर्शन मला वाटतं योग्य नाही. मुख्यमंत्री आल्यानंतर त्या चर्चेमधून सगळे प्रश्न सुटतील. तुमचे जे जे प्रश्न आतापर्यंत आले सरकार स्थापन होण्यापासून ते सगळे सुटत गेले, ते आम्ही सगळे सोडवले. त्यामुळे हाही प्रश्न सुटेल हा विश्वास ठेवा. राज्यातलंच नव्हे तर केंद्रातलंही राजकीय समीकरण बदलणार असल्याचा मोठा दावा एका माजी मंत्र्यानं केला. हा दावा कुणी केला आणि कोणते दोन मोठे नेते केंद्रातल्या भाजपसोबत सत्तेत सहभागी होणार आहेत, त्यावरचा हा एक विशेष रिपोर्ट पाहूया. ठाकरे पवार भाजपसोबत जाणार? बच्चू कडूंच्या दाव्यानं मोठी खळबळ. शिंदे आणि अजितदादांचं काय होणार? उदय सामंत शिंदेंना धक्का देणार, काँग्रेसचे आमदार भाजपात जाणार, तर ठाकरेंचे आमदार आणि खासदार शिंदे सेनेत जाणार, अशा एक ना अनेक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना आणखीन एका मोठ्या दाव्यानं राज्यात खळबळ माजली आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे केंद्रात मोदी सरकारला पाठिंबा देणार असल्याचा खळबळजनक दावा माजी आमदार बच्चू कडूंनी केलाय. ते नेमकं काय म्हणालेत पाहूया. केंद्रामध्ये चंद्रबाबू नायडू आणि बिहारचे आपले नितीश कुमार हे 2-3 बिलासाठी अडकून राहिलेले आहे. त्या 2-3 बिलावर कदाचित पवार साहेबांचीच राष्ट्रवादी आणि उद्धव साहेबांची शिवसेना कदाचित वरच्या केंद्रात गरज पडणार आहे. त्याच्यानं बराच उलटा पालट होण्याची शक्यता टाळता येत नाही. बच्चू कडून स्वतःविषयी बोलावं, त्यांच्या राजकारणाविषयी बोलावं. पवार साहेब कुठे, उद्धव ठाकरे साहेब कुठे, जरा लेवलला बोललं पाहिजे सगळ्यांनी. लोकसभेत मोदींच्या सरकारला नितीश कुमार आणि चंद्राबाबूंनी टेकू दिलाय. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक हालचालींवर मोदी सरकारचं भवितव्य अवलंबून आहे. एक नजर टाकूया मोदी सरकारच्या लोकसभेतील संख्याबळावर. भाजप 240, टीडीपी चंद्राबाबू नायडू 16, जेडीयू नितीश कुमार 12, एनडीएतील इतर घटक पक्ष 24, एकूण 292 खासदार. बहुमताचा आकडा 273. टीडीपी आणि जेडीयूनं पाठिंबा काढल्यास मोदी सरकारकडे 264 खासदार राहणार आणि सरकार अल्पमतात येणार. त्यामुळेच प्लॅन बी म्हणून मोदी सरकार उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना सोबत घेणार असल्याचा दावा कडूंनी केलाय. आता पाहूयात उद्धव ठाकरे आणि शरद पवारांकडे असणारं संख्याबळ नेमकं किती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 9 खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार 8 खासदार, एकूण 17. जर मोदी सरकार अल्पमतात आलं तर त्यांना 9 खासदारांची गरज भासणार आहे आणि पवार ठाकरेंचे मिळून 17 खासदार असल्यामुळे हा आकडा थेट 281 वर जाणार. नितीश कुमारांची पार्श्वभूमी लक्षात घेतली तर नितीश कुमार कधीही भाजपला झटका देऊ शकतात. तर चंद्राबाबू नायडूंचं राजकारण धर्मनिरपेक्षतेच्या बाजूला झुकलेलं असल्यामुळे ते देखील राजकीय दृष्ट्या सोयीची भूमिका घेऊ शकतात. त्यामुळेच बच्चू कडूंनी केलेल्या दाव्यावरून जोरदार राजकीय चर्चा रंगलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. तर वळूया पुढील बातमीकडे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपला धक्का दिलेला आहे.
मणिपूर सरकारचा पाठिंबा नितीश कुमार यांच्या जेडीयूनं काढला आहे. 2022 साली जेडीयूनं भाजपला पाठिंबा दिला होता. 62 पैकी 32 जागा जिंकत भाजप पूर्ण बहुमतासह सत्तेत आलेली आहे. त्यामुळे नितीश कुमार यांनी पाठिंबा काढला असला तरी भाजपच्या सरकारला कुठलाही धोका नाही. केंद्रात मोदी सरकारच्या बहुमतासाठी नितीश कुमारांनी पाठिंबा दिला होता. मात्र नितीश कुमार यांनी मणिपूरमधून पाठिंबा काढून भाजपला इशारा दिला का, अशाही चर्चा आता रंगलेल्या आहेत. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला बीड कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. चौकशी पूर्ण झाल्यानं सीआयडीनं त्याची वाढीव कोठडी मागितलेली नाहीये. सुरक्षेच्या कारणास्तव व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी पार पडली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडवर मोक्कांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. वाल्मिक कराडचे वकील जामीन मागण्याची ही शक्यता आहे आणि या सुनावणीनंतर वाल्मिक कराडची बीड जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आलेली आहे. तर कराडला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर जरांगेंची प्रतिक्रिया समोर आली. कराडनं खूप पापं केली आहेत, त्याला ती फेडावी लागणार अशी प्रतिक्रिया मनोज जरांगेंनी दिलेली आहे. आता ते सुटत नाही, लय पाप केलं त्यांनी त्याला ते फेडावंच लागणार आहे. आता ते सुटत नाही आणि सुटला पण नाही पाहिजे, कारण तोच नाही तर त्याचा पाठीराखा सुद्धा आणखीन एक मंत्री आहे, ते सुद्धा याच्यात येणं खूप गरजेचं आहे. आता की कुटुंबाकडे तुम्ही नाही आला तर कुटुंब तुमच्या घरी आलंय, त्या कुटुंबाचा अपमान होईल, त्यांना न्याय मिळणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी कधीच घ्यावी. दरम्यान कृष्णा आंधळे पोलिसांबरोबर देखील फिरत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसतंय, तरीही पोलीस त्याला अटक करत नाहीत असा आरोप धनंजय देशमुख यांनी केलेला आहे. धनंजय देशमुख हे संतोष देशमुख यांचे बंधू आहेत आणि त्यांनी आरोपी कृष्णा आंधळे मोकाट फिरतोय, पोलिसांनी तत्काळ त्याला अटक करावी अशी मागणी केली आहे. त्याच्यावर पहिले पण 307 सारखे गंभीर गुन्हे आहेत. तो 2 वर्षापासून फरार आहे. तरी देखील तो पोलीस प्रशासनातल्या लोकांसोबत बसून त्या ऑफिसवर हारतुरे देतो कोणाला तरी. तिथं काहीतरी मिटिंग होतात, तिथं सगळ्या घटनेचा म्हणजे हे घटना घडण्याच्या अगोदर ते मिटिंग घेतात, खंडणी मागतात, यामध्ये सगळा सहभाग आहे. तर मला त्याचं उत्तर पोलीस प्रशासनानं दिलं पाहिजे की फरार आरोपीला जर जाती त्यावेळेस शिक्षा दिली असती तर पुढची ही हत्या घडली नसती. सरपंच हत्या प्रकरणातला आरोपी कृष्णा आंधळेला फरार घोषित करण्यात आलं. तसंच कृष्णा आंधळेची माहिती देणाऱ्यास आता बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. 9 डिसेंबर 2024 रोजी सरपंच संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली होती आणि या घटनेला आता 1.25 महिना लोटतोय. मात्र अजूनही आरोपी कृष्णा आंधळे पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तर फरार कृष्णा आंधळे हा याच भागात फिरत असल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे. तर कृष्णा आंधळे नेमका कोण आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी आहे कृष्णा आंधळे. बीडच्या केज तालुक्यातील मेंदवाडी गावातला तो रहिवासी आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी, 9 गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. खंडणी, लूटमार, चोरी यासारख्या गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग. सुदर्शन घुलेसोबत आंधळेचा जवळचा संबंध आहे. एकत्रित अनेक गुन्हे त्यांच्यावर आहेत. वाल्मिक कराड या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड सोबत पोलिसांची मिलीभगत असल्याचा नवा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. पुराव्यासह दमानिया यांनी हा आरोप केलाय. 3 जुलै 2024 रोजी वाल्मिक कराडवर अतिशय गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात FIR दाखल झाला होता. मात्र जेव्हा चार्जशीट दाखल झाली तेव्हा वाल्मिक कराडचं नाव वगळण्यात आलं होतं. त्यामुळे राजकीय दबावातून कराडचं नाव वगळण्यात आल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे. या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणीही दमानिया यांनी केलेली आहे. वाल्मिक कराड यांना सुद्धा न्यायालयीन कोठडी देण्यात आली. खरं तर ही इतक्या पटकन पोलीस कोठडी त्यांची संपली कशी असा प्रश्न पडतो की विष्णू चाटे मागतात लातूर जेल आणि त्यांना चॉईस ऑफ जेल दिलं जातं. तर हे होऊ नये, त्यांना आणि चौकशी पुढचं हिअरिंग ॲज वेल एज ट्रायल हे मुंबईकडे ट्रान्सफर करण्यात यावं. आणि ही जेवढी मंडळी आहे ज्यांना आता न्यायालयीन कोठडी दिली गेली आहे त्यांना आर्थर रोडमध्ये ठेवा. तर वाल्मिक कराडच्या मालमत्तेची लिस्ट काही केल्यास संपत नाहीये.
बीडच्या मांजरसुबामध्ये कराडच्या पत्नीच्या नावे 9 एकर जमीन असल्याचा प्रकार समोर आलाय. कराडची दुसरी पत्नी ज्योती जाधवच्या नावे ही जमीन आहे. कराडनं याच परिसरात 50 एकर जमीन खरेदी केल्याचाही आरोप केला जातोय. शेतकऱ्यांच्या जमिनीतील मुरुम उपसा करून स्वतःच्या जमिनीचा विकास केल्याचा गंभीर आरोप या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी केलेला आहे. आणि या संदर्भात प्रशासनाला तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. जून 28-29 तारखेला मांजरसुंबा 128 सर्वे नंबरमध्ये नवीन जमीन घेतल्या 136 मध्ये. तेव्हापासून मुरुम उपसा हे झाला, मग खोदकाम केलं अवैध. आम्ही आडवीला तिथं जाऊन हे केलं तरी त्यांनी ऐकलं नाही. मग आम्ही तहसीलदारकडे अर्ज केला समोर 3/7/2024ला. त्याच्या मंडळाधिकारी यांनी 8/8/2024 येऊन पंचनामा केला. त्यानंतरच प्रशासनाने काहीच ॲक्शन घेतली नाही. तर वाल्मिक कराडच्या 2 बायकांकडे किती मालमत्ता आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. मंजिली कराड पहिली पत्नी आहे. तिच्यावर पिंपरी चिंचवडच्या काळेवाडीमध्ये 4 BHK फ्लॅट, अंदाजे किंमत 3.25 कोटी रुपये. चिंचवडच्या वाकडमध्ये 2 BHK फ्लॅट, अंदाजी किंमत 1 कोटी रुपये मंजिली कराडकडे. ज्योती जाधव दुसरी पत्नी आहे. तिच्याकडे हडपसरमधील एमनोरामध्ये एक फ्लॅट आहे. कराडीमधील गेरा ग्रीनसिवला सोसायटीमध्ये एक फ्लॅट, अंदाजे किंमत 1,75,00,000 रुपये दुसऱ्या पत्नीच्या नावे. सरपंच संतोष देशमुख हत्येचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना फाशी देण्याची मागणी मंत्री धनंजय मुंडेंनी केली आहे. मात्र ही मागणी करतानाच या प्रकरणावर आपल्याला अधिक काही विचारू नका असं आवाहन देखील त्यांनी यावेळेस केलं आहे. संतोष देशमुख यांचे जे हत्यारे आहेत त्यांना वेगळी ट्रीटमेंट दिली जाते. ते बघा, या बाबतीत मी काहीही उत्तर देणार नाही आणि कृपा करून मला याबाबतचे प्रश्न विचारू नका. मी स्पष्टपणानं सांगितलंय की स्वर्गीय संतोष देशमुखांचे जे हत्यारे आहेत, ज्यांनी निर्गुण हत्या केली आहे, त्यांना फास्ट ट्रॅकच्या कोर्टामध्ये ही केस लढवून तात्काळ फाशी द्यावी. वळूया पुढील बातमीकडे. पीक विमा घोटाळ्यामध्ये खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. कारण एकट्या बीड जिल्ह्यामध्ये तब्बल 1,09,264 पीक विम्याचे बोगस अर्ज दाखल झाले आहेत. आणि यावर आता भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पीक विमा घोटाळ्याचं कनेक्शन वाल्मिक कराडशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. धस नेमकं काय म्हणालेले आहेत पाहूया. सगळे CSC सेंटर परळी तालुक्यातले परळी तालुक्यातले ठराविक लोक आहेत. शेतकरी म्हणता येणार नाही त्यांना. हे जे कायमस्वरूपी सोकलेले DCC बँकेपासून आमच्या बीड जिल्ह्यामध्ये DCC बँकेत 200 कोटीचा घोटाळा झालेला आहे. त्यातले 68 कोटी रुपये लाजकाज परत भरण्यात आलेले. दुसरीकडे जर असं बघितलं जातंय की आका संदर्भामध्ये ह्या आका आणि त्या आका संदर्भाचा या संबंध आहेत का? सगळं बाहेर येईल. पीक विम्यासाठी सर्वाधिक बोगस अर्ज बीड जिल्ह्यातून आलेले आहेत. एकट्या बीड जिल्ह्यात तब्बल 1,09,264 बोगस अर्ज आले आहेत. बोगस अर्ज दाखल करणारे सर्व CSC सेंटर आणि अर्ज हे परळीमध्ये आहेत असा दावा आहे. बीडच्या DCC बँकेत 200 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप झाला आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या वादग्रस्त वक्तव्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. पीक विम्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याची कबुली राज्याच्या कृषी मंत्र्यांनीच दिलेली आहे आणि त्यामुळे मी त्यांचे जाहीर आभार मानतो असं म्हणत खासदार सुप्रिया सुळेंनी माणिकराव कोकाटेंना टोला लगावला आहे. ही योजनेमध्ये 2-5% गैरप्रकार तर होतच असतात आणि दुसरी गोष्ट, योजनेमध्ये गैरप्रकार होतो म्हणजे योजना बंद केली पाहिजे किंवा योजना बंद करावी या विचाराचा मी नाही आहे. योजनेमध्ये आणखी पारदर्शकपणा अपडेट कसं करता येईल तो या ठिकाणी सरकारचा प्रयत्न राहणार. या राज्याचे कृषी मंत्री असं म्हणाले आहेत की प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे या पीक विम्यामध्ये, असं तुमच्या चॅनलवर ही कबुली, ही
गोष्ट मान्य केली आहे. या राज्याच्या कृषी मंत्र्यांनी अतिशय गंभीर विषय आहे हा विषय. मी केंद्र सरकारकडे मांडणार आहे, कारण का 2 अतिशय गंभीर विषय महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांनी गेल्या 3-4 दिवसात केले आहेत. मी त्यांचे जाहीर आभार मानते की अतिशय उत्तम आणि पारदर्शक कार्य ते करतायत. याबद्दल मी महाराष्ट्राच्या आत्ताच्या कृषी मंत्र्यांचं कौतुक करते, कारण त्यांनी त्यांच्या सरकारमध्ये झालेला भ्रष्टाचार आणि चुकीचे निर्णय ह्याचा पर्दाफाश केला आहे. आणि आता बातमी साम टीव्हीच्या इम्पॅक्टची आहे. नाशिकमध्ये बोगस पीक विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाईला सुरुवात करण्यात आली आणि या शेतकऱ्याचा पीक विमा रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. वसूल करण्यात आलेले पैसे पुन्हा सरकारच्या तिजोरीत जमा होणार आहेत. तब्बल 4,500 शेतकऱ्यांनी बोगस पीक विमा भरला होता. आमच्या स्तरावर पण पीक विमा कंपनीचे जे प्रतिनिधी त्यांना पण जनजागृती करायला सूचना दिलेल्या आहेत. सर्व CSC सेंटरमध्ये या पद्धतीच्या सूचना द्या. आणि याच्या पुढे जी काही लोकांची 5,172 लोक जे होते त्यांची आपण माहिती आयुक्तालयाला पाठवल्यानंतर आयुक्तालयाने विमा कंपन्यांना त्या पद्धतीचे आदेश दिले आहेत की यांचे अर्ज रद्द करावेत आणि यांना यांच्या पोटी 3,88,00,000 रुपये शासनाला भरावे लागणार होते ते शासनाचे वाचले आहेत. याच्या पुढे ते पैसे शासन विमा कंपनीला देणार नाहीत आणि त्यामुळे हे अर्ज रद्द करण्याबाबत त्यांनी कार्यवाही करण्यात येणार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उत्तमराव जानकरांनी दिल्लीत खासदार संजय राऊतांची भेट घेतली. उत्तमराव जानकर उद्यापासून दिल्लीत EVMच्या विरोधात आंदोलन करणार आहेत आणि याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये महत्त्वाची चर्चा झाली आहे. 25 तारखेला सोबतीला कोण असतील माहीत नाही, पण मी एक आमदार आहे. 3 लाख लोक माझ्या पाठीमागे आहेत, म्हणजे 3 लाख लोकांचा तो सत्याग्रह आहे. आता आज उद्या बऱ्याच लोकांच्या भेटी होतील परवापर्यंत 24 तारखेपर्यंत आणि त्या माध्यमातून कोणी जे येतील सोबत त्यांना घेऊन बसू. आम्ही केजरीवाल साहेबांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहे, राहुलजींना भेटण्याचा प्रयत्न करणार आहे. थोड्या वेळाने मनोज झा साहेबांना भेटणार आहोत. सगळ्या UPNची बैठकसुद्धा पवारसाहेब घेणार आहेत. पुढच्या 1 महिन्याच्या सेशनमध्ये जंतर मंतरवरती मोठं आंदोलन करण्याचे नियोजन आहे. वळूया पुढील बातमीकडे. पुण्यात एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून कार खाली कोसळल्याची घटना घडली. पुण्यातील विमाननगर परिसरातला हा सगळा प्रकार आहे. शुभ अपार्टमेंट या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील पार्किंगमध्ये ही गाडी मागे घेताना चालकाच्या चुकीमुळे कार थेट खाली कोसळली. रविवारी सकाळी 10 वाजता हा प्रकार घडला. या व्हिडिओत इमारतीच्या पहिल्या मजल्याची भिंत तोडून काळ्या रंगाची होंडा सिटी गाडी जी आहे ती खाली पडताना दिसते. सुदैवानं कारचा वेग जास्त नसल्यामुळे मोठा अनर्थ होण्यापासून टळलेला आहे. कार खाली पडल्यानंतर गाडीतील लोक इथून बाहेर पडले. पुढील बातमी देखील पुण्यातलीच आहे. पुण्यात सोनसाखळी चोरांची दहशत पाहायला मिळते. दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी मॉर्निंग वॉकला गेलेल्या महिलेचं मंगळसूत्र हिसकावलं आणि काही क्षणात तो इथून पळूनही गेला. पुण्याच्या कर्वेनगरमधील घटना CCTVत कैद झालेली आहे. या चोरांचा पोलीसही शोध घेत आहेत. माजुर्डे मस्तवाल असे हे चोर आणि आपण यांची डेअरिंग बघू शकतो. कशा पद्धतीनं महिलांच्या अंगावरचं सोनं लुटून तिथून त्यांनी पोबारा केलेला आहे. भाजप नेते आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले. वाळूवाले आपलेच, त्यांना सोडून द्या असं विखे पाटलांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना उद्देशून म्हटल्यानं एक नवा वाद निर्माण झाला. वाळूवाल्यांना संरक्षण देण्याची विखे पाटलांची भूमिका आहे का, असाही प्रश्न त्यांच्या या वक्तव्यानं निर्माण झालेला आहे. दरम्यान या प्रकरणी विखेंनी स्पष्टीकरणही दिलेलं आहे. हा मस्करीचा विषय असून अवैध वाळू तस्करांवर सरकार कारवाई करत आहे. उजनी धरणातील वाळूचे टेंडर लवकरच काढणार असल्याचंही त्यांनी पुढे म्हटलेलं आहे. वाळूचे ट्रक पकडले, याचे ट्रक पकडले, ते ऐकावं लागतं आपल्याला. आपला जिल्हा प्रसिद्ध त्यासाठी मला माहिती आहे ना. वाळूचे ट्रक आहेत, क्रशरच्या गाड्या आहेत, म्हणजे सोलापूर फार प्रसिद्ध आहेत. मला फार मोठी जावा दिल्यात विजय कुमार. नाही, कुमार आशीर्वाद जरी असले तरी छोटी त्यांना मागे म्हटलं दुर्लक्ष करा जरा थोडंसं, गाड्या चालू द्या, काही फरक पडत नाही. आपले लोक आहे सगळे. साहेब, या वक्तव्यातून कुठतर आपण वाळू तस्करांचं समर्थन करताय. कुठतर जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं होतं मी की लक्ष देऊ नका बाबा, हे होतच राहतं. म्हणजे नेमकं काय समजायचं की तुम्ही सगळ्या गोष्टी कामाला घेऊ नका. आता काही गोष्टी गमतीनं आपण बोलतो माणूस काय, पण वाळू धोरणाच्या बाबतीमध्ये आम्ही अतिशय कडक राहिलो. सगळ्या ठिकाणी अंमलबजावणी करण्यामध्ये कुठं कसुरही झाली नाही. अनेक वेळा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी लागली आणि वाळू काढण्याच्या नदीतून म्हणजे आपण नदीतलं पाणी संपवणं असं होतं. म्हणून त्याला विरोध माझा नेहमीच त्याला विरोध राहिलेला आहे.
वळूया पुढील बातमीकडे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 1310 एसटी बस भाडे तत्वावर घेण्याची निविदा प्रक्रिया रद्द करत एकनाथ शिंदेंना झटका दिला. मात्र हा निर्णय काय होता आणि मुख्यमंत्र्यांनी निविदा रद्द का केल्या त्यावरचा हा एक स्पेशल रिपोर्ट पाहूया. फडणवीसांचा शिंदेंना झटका. शिंदेंचा निर्णय फडणवीसांकडून रद्द. शिंदे गोगावलेंच्या ईडी चौकशीची मागणी. राज्यात 2000 कोटींचा एसटी घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 1310 बस भाडेतत्वावर घेण्याची निविदा प्रक्रियाच रद्द केली आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना बस भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावर अनेक सवाल उपस्थित झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा निर्णयच रद्द केलाय. त्यामुळे हा फडणवीसांनी शिंदेंना मोठा झटका दिल्याचं म्हटलं जात आहे. भाडेतत्वावर 1310 एसटी गाड्या घेण्याची निविदा रद्द. निविदा प्रक्रियेत परस्पर बदल केल्याचाही ठपका. महामंडळाला 2000 कोटींचा फटका बसण्याची होती शक्यता. विशिष्ट ठेकेदारांवर मेहरनजर दाखवल्याचा ठपका. मुख्यमंत्रीपदी असताना शिंदेंचा भाडेतत्वावर बस घेण्याचा निर्णय. यानंतर संजय राऊतांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावलेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तर एसटीत घोटाळा झाल्याचा दावा मंत्री भरत गोगावलेंनी फेटाळून लावली आहे. 2000 कोटीचा घोटाळा. राज्याचे मुख्यमंत्री तेव्हाचे एकनाथ शिंदे आणि घाईघाईनं एसटी महामंडळाचे अध्यक्षपद ज्यांना दिलं ते भरत गोगावले, या दोघांनी मिळून केलेला 2000 कोटीचा घोटाळा हा उघड झालेला आहे. खरं म्हणजे ह्यांच्यावरती आर्थिक अफरातफरीचे गुन्हे दाखल केले पाहिजे. महाराष्ट्राची तिजोरी लुटल्याचा गुन्हा दाखल केला पाहिजे. EOWने तपास केला पाहिजे आणि त्यानंतर या तपासाची सूत्र ईडीकडे द्यायला पाहिजे. बघूया ईडी काय करत आहे. जर चांगलं काम करत असताना जर काही वर खाली झालं असेल आणि त्यांना वाटत असेल द्वार निवेदन काढू द्या, आमचं त्याबद्दल दुमत नाही आहे. आमचं एवढंच म्हणणं होतं की ज्या चांगल्या सेवा सुविधा जर द्यायच्या असतील जनतेला तर त्याला चांगली वाहनं येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी थोडं वर खाली झालेलं आहे. ह्याच्यात घोटाळा बिटाळा काय त्यांनी चौकशी लावावी. ज्या चौकशीमध्ये काय आढळलं तर आम्हाला त्यांनी दोषी ठरवलं. एसटीची वादग्रस्त निविदा रद्द केली असली तरी हे प्रकरण नेमकं काय पाहूया. एसटी महामंडळाचा 1310 बस भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय. विभागनिहाय निविदेमुळे दरवाढीचा दावा करत क्लस्टर निविदेचा प्रस्ताव. क्लस्टर निविदेला विरोध करणाऱ्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी करून प्रस्ताव मंजूर. 3 कंपन्यांना क्लस्टर निविदा देत वाढीव दरानं बस घेण्याचा निर्णय. गुजरातपेक्षा 12 ते 13 रुपये अधिक दराचा प्रस्ताव रेटून नेला. 2000 कोटीचा घोटाळा झाल्याच्या आरोपांमुळे चौकशीनंतर निविदा रद्द. सरकारनं 1310 एसटी बस भाडेतत्वावर घेण्याची निविदा प्रक्रिया रद्द केली असली तरी अधिकाऱ्यांचा विरोध झुगारून क्लस्टर निविदेचा नियमबाह्य प्रस्ताव कुणाच्या दबावाखाली मंजूर करण्यात आला त्याचा तपास करून कारवाई करण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. सर्वसामान्यांसाठी एक मोठी बातमी आहे. मुंबईकरांच्या खिशावर मोठा भार पडणार आहे. कारण रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास आता महागतोय. सीएनजीचे दर वाढल्यामुळे भाडेवाढीची मागणी होती आहे. परिवहन खात्यानं 3 रुपये भाडेवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे. अतिरिक्त मुख्य सचिव या आठवड्यामध्ये प्रस्तावावर निर्णय घेणार आहेत. भाडेवाढ झाल्यास ऑटो रिक्षाचं किमान भाडं 23 रुपयांवरून 26 रुपये होऊ शकतं. तर टॅक्सीसाठी 3 रुपयांची वाढ केल्यास किमान भाडं 28 रुपयांवरून 31 रुपये इतकं होणार आहे. पाहूयात संभाव्य भाडेवाढ कशी असू शकते. टॅक्सीचं आत्ताचं भाडं 28 रुपये आहे तर प्रस्तावित भाडं 31 रुपये. रिक्षाचं आत्ताचं भाडं 23 रुपये. प्रस्तावित भाडेवाढ ही 26 रुपयांची होऊ शकते. वळूया पुढील बातमीकडे. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीबाबत नवीन धक्कादायक माहिती समोर आली. फक्त 10,000 रुपयांमध्ये हा आरोपी शरीफुलनं भारतात घुसखोरी केली होती. भारत आणि बांगलादेश सीमेवरच्या डावकी या नदीला ओलांडूनच तो भारतात आला. मेघालयात त्यानं प्रवेश केला. शरीफुलनं एका एजंटला 10,000 रुपये दिले आणि याच एजंटनं त्याला आसामपर्यंत आणलं. एवढंच नव्हे तर त्याला सिम कार्ड देखील पुरवलं.
मग कोलकात्याला जाणाऱ्या बसमध्ये बसवून दिलं. कोलकात्यात 3 दिवस राहिल्यानंतर शरीफुल मुंबईमध्ये आला. मे महिन्यात डावकी नदी ओलांडून या शरीफुलनं भारतात प्रवेश केला होता. मेघालयात प्रवेश केल्यानंतर एजंटला त्यानं 10,000 रुपये दिले. बांगलादेश ते मुंबई प्रवास कसा झाला आपण ते बघतोय. एजंटनं शरीफुलला आसामपर्यंत पोहोचवलं आणि एक सिम कार्ड देखील दिलं. एजंटनंच शरीफुलला कोलकात्याच्या बसमध्ये बसवून दिलं. कोलकात्यात 3 दिवस काढल्यानंतर शरीफुल ट्रेननं मुंबईमध्ये आला. तर सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीच्या विरोधात पोलिसांना भक्कम पुरावे सापडलेले आहेत. हल्लेखोर मोहम्मद शहजादची टोपी सैफ अली खानच्या छोटा मुलगा जो आहे जेह याच्या खोलीमध्ये सापडली. टोपीवरचे केस आणि आरोपीचे केस याची फॉरेन्सिक तपासणी होणार आहे. आणि याआधी सैफ अली खानच्या घरातून आरोपीच्या बोटांचे ठसेही मिळाले होते. त्यामुळे हे पुरावे हल्लेखोर मोहम्मद शहजादचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी मदत करू शकतात. वळूया पुढील बातमीकडे. लीलावती रुग्णालयात नेणाऱ्या रिक्षाचालक भजन सिंगची अभिनेता सैफ अली खाननं भेट घेतली. सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर 16 जानेवारीच्या मध्यरात्री त्याला रिक्षातून लीलावती रुग्णालयामध्ये नेण्यात आलं होतं. प्रसंगावधान दाखवत भजन सिंगनं सैफ अली खानला वेळेमध्ये रुग्णालयात पोहोचवलं. जीव वाचवणाऱ्या या रिक्षाचालक भजन सिंगचे आभार मानण्यासाठी सैफ अली खाननं डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याची भेट घेतली. तसंच सैफ अली खाननं भजन सिंगला 51,000 रुपयांचं बक्षीसही दिलं आहे. मैंने आप ठीक हो जाओ बस यही दुआ करता था, पहले भी दुआ करता था. और जो भी है मैं अपना जो काम किया बढ़िया किया, आपके लिए गलत नहीं किया. तो ये भी बोला कि हाँ तू बहुत बढ़िया काम किया. तो 1-2 सेल्फी भी दिया मैंने, कोई भी उनके साथ में था. 1-2 फोटो भी मेरा निकाल लिया मैंने. चलो ठीक है सर, 1-2 फोटो हर कोई चाहता है कि आदमी एक फोटो एक सेल्फी ले सकता सर. आणि आता एक धक्कादायक बातमी कोल्हापुरातून. 500 रुपये देऊन 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत 10 गुण वाढवून देत असल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आलेला आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाकडून विविध लोककला, चित्रकला आणि इतर काही उल्लेखनीय कामगिरीबद्दल अतिरिक्त 10 गुण मिळतात. आणि यासाठी म्हणून बोगस प्रमाणपत्र विकल्याची माहिती समोर आलेली आहे. कोल्हापुरातील काही शाळांकडून बोर्डाच्या सवलतीचा गैरवापर इथं सर्रास करण्यात आलेला आहे. नाही, असे प्रस्ताव सांगायला हरकत नाही की माझ्यापर्यंत सुद्धा आले होते की ठीक आहे, कुणाला 10 मार्क पाहिजे असतील तर ठिकाणी तुमची मुलांची नावं सांगा आणि आम्ही या ठिकाणी तेही करतो. मग म्हटलं त्याचं काय प्रकार आहे. तर ते नाही, ते एक आहेत त्यांचं तरी करतात. त्यांना फक्त एका सर्टिफिकेट पाठीमागे 250 रुपये 300 रुपये द्यायचे असतात वगैरे वगैरे. असं म्हटल्यानंतर मी सरळ त्यांना सांगितलं की माझ्याकडे असं मला काहीही बोगस करायचं नाही. माझी मुलं एकतर अभ्यास करतील, नाहीतर एकतर कलागुण जोपासून खरे मार्क घेतील. यामध्ये मला कुठंही ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही. आणि मी तो प्रस्ताव या ठिकाणी नाकारलेला आहे. येतात थर्ड पर्सन्स असतात असे. 500 रुपये द्या, 10वीचे 10 मार्क्स वाढवा. स्पोर्ट्स किंवा इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभाग घेणाऱ्यांना अतिरिक्त 10 गुण दिले जातात. 10 गुण मिळवण्यासाठी संबंधित प्रमाणपत्र देणं बंधनकारक असतं. कोल्हापुरात विद्यार्थ्याकडे कोणतेही कलागुण नसताना हे प्रमाणपत्र मिळत आहे केवळ 500 रुपये. गेल्या वर्षी 50,000 विद्यार्थ्यांचे अतिरिक्त गुणाचे प्रस्ताव बोर्डानं फेटाळलेले आहेत. 23,000 प्रस्ताव एकट्या कोल्हापुरातलेच आहेत. दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळ्यानंतर राज्यात जन्मदाखल्यांचा घोटाळा झाल्याचं समोर आलं. खोट्या जन्मतारखांच्या आधारे जन्मदाखले दिल्याच्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत आणि त्यामुळे राज्य सरकारनं उशिरा जन्म आणि मृत्यू दाखला देण्याच्या जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांचे अधिकार स्थगित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडे या संदर्भात मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. कोणाकडे जन्मदाखला नसेल तर तो उशिरा देण्याचे अधिकार जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. तर जन्मदाखल्यांचा घोटाळा नेमका काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. खोट्या जन्मतारखांच्या आधारे जन्मदाखले दिल्याच्या अनेक तक्रारी आलेल्या आहेत. जन्म आणि मृत्यू दाखला देण्याचा अधिकार हा स्थगित करण्यात आलेला आहे. जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकाऱ्यांचे अधिकार स्थगित झालेले आहेत.
चौकशीसाठी गृह विभागाकडून SITची स्थापना करण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत दाखले न देण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. यानंतर मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली. लाल चंदनाची तस्करी करणाऱ्या पुष्पाचा गेम मुंबईमध्ये मात्र फसलाय. लाल चंदनाच्या तस्करीसाठी पुष्पानं रेल्वेचा मार्ग निवडला होता. मात्र मुंबई रेल्वे स्टेशनवर पश्चिम रेल्वेच्या दक्षता विभागानं धडक कारवाई केली. पुष्पाच्या टोळीनं पार्सल व्हॅनमध्ये लाल चंदन लपवलं होतं. मात्र पोलिसांनी ते शोधून काढत 93 किलो लाल चंदन जप्त केलंय. संबंधित तस्कराला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची आता चौकशी सुरू झाली आहे. दावोसमधल्या जागतिक आर्थिक परिषदेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यात विक्रमी गुंतवणूक आणली आहे. दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांनी तब्बल 6,25,000 कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केलेली आहे. या विक्रमी गुंतवणुकीमुळे राज्यात 92,000पेक्षा जास्त रोजगार निर्मिती होणार आहे आणि यात सर्वात मोठी गुंतवणूक JSW समूहानं केली. JSW उद्योग समूहानं महाराष्ट्रासोबत 3 लाख कोटींचा करार केला आहे. तर टाटा ग्रुपनं 30,000 कोटींची गुंतवणूक केली आहे. मात्र देशी कंपनीनं दावोसमध्ये जाऊन महाराष्ट्रासोबत करार केल्यामुळे वेगळीच चर्चा रंगली आहे. दावोसमध्ये महाकरार झालेले आहेत. गडचिरोलीमध्ये JSW आणि कल्याणी समूहानं गुंतवणूक केलेली आहे. तर रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरनं रत्नागिरीत 16,500 कोटींची गुंतवणूक केली आहे. बालासोर अलॉय या कंपनीनं 17,000 कोटींची गुंतवणूक केली आहे महाराष्ट्रात. पालघरमध्ये विराज प्रोफाईल्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं 12,000 कोटींची गुंतवणूक केली. 3,500 रोजगार त्यामुळे उपलब्ध होणार आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये अवनी पॉवर बॅटरीज AP इनबेब जेन्सोल या कंपनीनं 15,271 कोटींची गुंतवणूक केलेली आहे. ब्लॅकस्टोन पंचशील रियालिटी बिस्लरीनं 50,250 कोटींची गुंतवणूक केली आहे. पुण्यात एलमार्ट तसंच H2E पॉवर ब्ल्यू एनर्जी मोटार्सनं 16,250 कोटींची गुंतवणूक केली आहे. 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस शिवसेनेकडून विजयोत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे आणि या निमित्तानं मुंबईतल्या BKCत एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सर्व सहकारी मंत्री, आमदार, खासदारांचा सत्कार करण्यात येणार आहे. शिवसेनेचा भगवा मुंबई महापालिकेवर फडकवला जाईल आणि महायुतीचा महापौर बसेल. हा संकल्प भव्य नागरी सत्काराच्या कार्यक्रमातून करण्यात येईल अशी माहिती राहुल शेवाळे यांनी दिली आहे. यानंतर अमेरिकेतून एक मोठी बातमी समोर येते कारण 18,000 भारतीय अमेरिकेतून पुन्हा भारतात पाठवले जाणार आहेत. राष्ट्राध्यक्ष बनताच डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदा स्थलांतरितांवर कारवाईला सुरुवात केली. अमेरिकेत एकूण 10,10,00,000 लोक बेकायदा राहत असल्याचा अहवाल आहे. तर 7.25 लाख लोक भारतीय बेकायदा राहत असल्याचा अंदाज आहे. आता या बेकायदा लोकांना त्यांच्या मायदेशात पाठवण्याची कारवाई सुरू झालेली आहे. डोनाल्ड ट्रम्प सत्तेत येताच त्यांनी हे मोठं पाऊल उचललंय. महाकुंभ मेळ्यामध्ये झालेल्या सिलेंडर स्फोटांबाबत धक्कादायक माहिती समोर आली. या सिलेंडर स्फोटांची जबाबदारी आता खलिस्तानी जिंदाबाद फोर्स या दहशतवादी संघटनेनं स्वीकारली आहे. माध्यम संस्थांना मेल पाठवत जबाबदारी स्वीकारण्यात आली. यामध्ये पिलीभीत बनावट चकमकीचा बदला म्हणून महाकुंभात स्फोट घडवल्याचं म्हटलं गेलं आहे. महाकुंभात सिलेंडर स्फोटामुळे मोठी आग लागली होती. या आगीत 180 तंबू जळून खाक झाले होते. मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे कारण पुढचे 2 दिवस मुंबईचं तापमान किमान 15 ते 17 अंशादरम्यान राहणार आहे. उत्तरेकडून येणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे मुंबईच्या तापमानात घट होणार आहे. गेल्या आठवड्याभरामध्ये मुंबईत तापमान वाढताना दिसत होतं. रात्रीचं तापमानही अधिक होतं. त्यामुळे मुंबईकरांना उकाड्याचा सामना करावा लागत होता. मात्र आता तापमानात घट होणार असल्यामुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे.
वळूया पुढील बातमीकडे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी BCCIनं पाकिस्तानला आणखीन एक धक्का दिलाय. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या भारताच्या जर्सीमधून पाकिस्तानचं नाव काढण्यात आलंय. चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद यंदा पाकिस्तानकडे आहे. त्यामुळे स्पर्धेत सहभागी असणाऱ्या प्रत्येक टीमच्या जर्सीवर ट्रॉफीच्या लोगोसह पाकिस्तानचं नाव असणार आहे. मात्र टीम इंडिया आपल्या जर्सीवर पाकिस्तानचं नाव छापणार नाही असं BCCIनं स्पष्ट केलंय. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी आधी नवा वाद पेटणार असल्याचं दिसतंय. आता बातमी लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण अपात्र लाडक्या बहिणींकडून सरकार 9,000 रुपये वसूल करणार असा दावा करण्यात आलाय. खरंच सरकार हे पैसे परत घेणार का? लाडक्या बहिणींना निवडणुकीपुरतेच हे पैसे दिले का याची आम्ही मग पडताळणी केली. त्यावेळेस काय सत्य समोर आलं पाहूया. अपात्र लाडक्या बहिणींचे पैसे परत घेणार. लाडकींकडून 9,000 रुपये वसूल करणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? लाडक्या बहिणींना जुलैपासून महिन्याला 1,500 रुपये मिळाले खरे. मात्र आता ज्यांनी पात्र नसतानाही अर्ज भरून पैसे घेतले त्यांच्याकडून आता पुन्हा पैसे परत घेणार असा दावा केला जातोय. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. खरंच लाडकींना दिलेले पैसे सरकार परत घेणार का असे अनेक प्रश्न लाडकींना पडलेत. मात्र याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा करण्यात आलाय पाहूया. खोटी माहिती देऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांकडून या योजनेअंतर्गत मिळालेला संपूर्ण लाभ परत घेतला जाईल. परत घेतलेले पैसे लोकोपयोगी लोककल्याणकारी कामांसाठी आणि योजनांसाठी वापरले जातील. हाच तो मेसेज प्रचंड व्हायरल होतोय. त्यामुळे सर्वच लाडक्या बहिणींमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. कारण अपात्र कोण आणि पात्र कोण हे अनेकांना माहिती नाही. त्यामुळे आपल्याकडून पैसे परत घेणार का? आता पैसे वापरून झाले मग आता कुठून आणून द्यायचे असे सवाल उपस्थित होत आहेत. राज्यात लाडकी बहीण योजनेचे एकूण लाभार्थी 2,34,00,000 आहेत. म्हणूनच याची सत्य माहिती सांगणं गरजेचं आहे. ग्रामीण भागातील महिलांनाही याची उत्सुकता असल्यानं आमच्या व्हायरल सत्य टीमनं याचं सत्य शोधण्यासाठी थेट मंत्री आदिती तटकरेंनाच याबाबत प्रश्न विचारला. त्यावेळी त्यांनी काय माहिती दिली ऐका. तर वेगवेगळ्या प्रसार माध्यमांकडून सुद्धा किंवा वर्तमानपत्रांमधून सुद्धा जी काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भातली गैरसमज हा काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. खरं तर आजपर्यंत आम्ही कुठल्याही आत्तापर्यंत ज्यांना लाभ दिलेला आहे त्यांच्यापैकी कुठल्याही लाडक्या बहिणीचे पैसे किंवा लाभ हा परत घेण्यात आलेला नाही आहे. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पहा. लाडकींना आतापर्यंत 9,000 रुपये देण्यात आले. अपात्र लाडकींना दिलेले पैसे परत घेतले जाणार नाहीत. अपात्र लाडकींचा अर्ज बाद केला जाईल. आता फक्त पात्र महिलांनाच पैसे दिले जातील. त्यामुळे नियमाबाहेर कुणी अर्ज केले असतील त्यांना आता पैसे मिळणार नाहीत. मात्र दिलेले 9,000 रुपये सरकार परत घेणार नाही. त्यामुळे अपात्र लाडकींकडून पैसे परत घेणार असल्याचा दावा आमच्या पडताळणीत असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी. लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता हा येत्या 5 दिवसाच्या आत मिळणार आहे. 26 जानेवारीपर्यंत सगळ्यांना पैसे मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. ज्या माझ्या लाडक्या बहिणींना लाभ गेलेला आहे आत्तापर्यंत, म्हणजे किती 4 हफ्ते असतील, 5 हफ्ते असतील, काहींना 6 हफ्ते गेले असतील. कारण जुलै ऑगस्टचा आम्ही एकत्रितपणाने दिलेला होता. त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा 9 ऑक्टोबरला दिलेला होता. डिसेंबर महिन्याचा आम्ही 25 ते 30 डिसेंबर दिलं होतं. आत्ता आम्ही जानेवारी महिन्याचा जो आहे आता उद्या परवामध्ये त्याची सुरुवात होईल आणि 26 जानेवारीच्या आत त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील.